हाय नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. भारतीय पारंपरिक स्वयंपाकात असे अनेक पदार्थ आहेत जे साध्या साहित्यापासून बनूनही अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असतात. त्यापैकी एक लोकप्रिय आणि समाधान देणारा पदार्थ म्हणजे दाल बाटी. गव्हाच्या जाडसर पिठापासून बनवलेले खमंग बाटी आणि त्यासोबत दिले जाणारे गरमागरम वरण किंवा डाळ यांचे सुंदर संयोजन म्हणजे दाल बाटी. दाल बाटी हा पदार्थ विशेषतः उत्तर भारतात आणि राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध आहे, परंतु आज तो भारतभर अनेक घरांमध्ये आवडीने बनवला जातो. साधेपणा, पौष्टिकता आणि भरपूर चव यामुळे दाल बाटी हा पदार्थ घरगुती जेवणापासून ते सणावाराच्या मेजवानीपर्यंत सर्वत्र लोकप्रिय आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा अखंड धने, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीशोप आपण जाडसर वाटून घेतले आहे. आणि आपल्याला जेवढ्या बाटी बनवायच्या आहेत तेवढं गव्हाचं पीठ घेऊया. त्यामध्ये जाडसर भरडलेला धने, ओवा आणि बडीशेप घालूया. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर घालूया, अर्धा चमचा हिंग घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि 2 ते 3 मोठे चमचे तेल घालूया. त्यानंतर हे सगळं पीठ चांगलं मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी अर्धा चमच्यालाही कमी अगदी थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे. थोडासा बेकिंग सोडा घातल्यानंतर पीठ भिजवून पीठ झाकून ठेवूया 5 ते 10 मिनिट आणि 10 मिनिटानंतर आपण याच्या बाटी तयार करायला घेऊया. तर इथे आपण छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे, त्याला चपातीसारखं लाटून घेतलं आणि अशाच पद्धतीने आपल्याला आणखीन एक चपाती लाटून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे 2 पातळ चपात्या आपण लाटून घेतलेल्या आहेत. त्यावर थोडंसं तेल लावून घेऊया किंवा तूप लावलं तरीही चालेल आणि त्यावर दुसरी चपाती जी लाटली होती ती घालूया. त्यालाही तेल किंवा तूप लावून घेऊया आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला बाटीचा आकार द्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे आपण अशा लांब लांब बाट्या तयार करून घेऊया. चाळणीला तेल लावून घेऊया आणि त्यावर ह्या बाट्या ठेवून देऊया. आता आपण राहिलेल्या बाट्याही याच पद्धतीने तयार करून घेऊया. अगोदर चपातीचं एक शीट लाटून घेऊया, त्याला बाजूला ठेवूया आणि दुसरंही शीट अशाच पद्धतीने पातळ लाटून घ्यायचं. लाटून झाल्यानंतर पहिल्या शीटला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं, त्यावर दुसरं शीट ठेवायचं, त्यालाही तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि गोल असा आकार देऊन घ्यायचा. आणि ह्या सगळ्या तयार झालेल्या बाट्या आपण उकडण्यासाठी चाळणीमध्ये ठेवूया. दाल बाटी या पदार्थामधील बाटी हा या पदार्थाचा मुख्य भाग आहे. पारंपरिक पद्धतीने बाटी गव्हाच्या जाडसर रव्यापासून बनवली जाते. जाडसर गहू दळून आणायचे, त्यामुळे बाटीला एक वेगळीच चव किंवा टेक्स्चर मिळते. बाटी बनवण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये मीठ, तूप किंवा तेल आणि आवश्यक तेवढे पाणी घालून घट्ट पीठ मळले जाते. नंतर त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून ते ओव्हनमध्ये, तंदूरमध्ये किंवा कधीकधी अंगारावरही भाजले जातात. भाजल्यानंतर बाटीवर भरपूर तूप घातलं जातं, यामुळे तिची चव अधिक वाढते. दाल बाटी हा पदार्थ भारतीय पारंपरिक खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सणवार, कौटुंबिक समारंभ किंवा विशेष प्रसंगी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो.
ग्रामीण भागात तर आजही अंगारावर बाटी भाजण्याची परंपरा दिसून येते. दाखवल्याप्रमाणे आता आपण एक एक करून सगळ्या बाटी तयार करून घेऊया. अशा पद्धतीने जेवढ्या चाळणीमध्ये बसतील तेवढ्याच बाटी आपण तयार करून घेऊया आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यावर या बाटी उकडण्यासाठी ठेवूया. आपल्याला या बाटी वाफेवर उकडून घ्यायच्या आहेत. 15 ते 20 मिनिट मोठ्या ते मध्यम आचेवर आपल्याला या बाटी सगळ्या उकडून घ्यायच्या आहेत. दाखवल्याप्रमाणे आपल्या बाटी छान अशा उकडून तयार झालेल्या आहेत. तर इथं आपण आता लागणारं वरण किंवा दाल तयार करून घेऊया. मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेतलं. जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घातलेला आहे. आता या कांद्याला आपण थोडंसं परतून घेऊया. एक मिनिटभर कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घातलेला आहे, त्यालाही परतून घेऊया. कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं. कांदा लालसर होईपर्यंत आणि टोमॅटो विरघळूपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तसंच यामध्ये मिरची, लसूण आणि अद्रक हे आपल्याला मिक्सर करून घालायचं आहे. तर इथं मिरची, लसूण आणि अद्रकचं वाटण केलेलं आहे ते घालूया. त्या अगोदर आपण थोडासा कढीपत्ता घालूया. आता हे वाटण घालून घेऊया आणि चांगले एकजीव परतून घेऊया. आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालूया. त्यामध्ये गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद घालूया आणि चांगले एकजीव मिक्स करून घेऊया. मसाला चांगला परतून घेऊया. त्यासाठी थोडंसं पाणी घालूया जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत किंवा करपणार नाहीत आणि आपला मसाला छान असा एकजीव परतून होईल. आता आपण कुकरला डाळ लावलेली आहे, ती डाळ घेऊया. आपली डाळ छान शिजलेली आहे तर तिला चांगलं घोटून घेऊया. अशा पद्धतीने आपली डाळ छान घोटून तयार झाली आहे तर तिला परतून घेतलेल्या मसाल्यांमध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया. यानंतर आपण लागेल तसं पाणी घालूया आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया डाळीला मसाल्यांमध्ये. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि छान 1 ते 2 मिनिट मध्यम ते मोठ्या गॅसवर डाळ छान उकळून घेऊया. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. अशा पद्धतीने आपली डाळ किंवा वरण तयार झाले आहे. तर आपण उकडलेल्या बाटी आहेत त्या आता कट करून घेऊया. दाल बाटी हा पदार्थ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. गव्हाच्या पिठात भरपूर ऊर्जा आणि फायबर असते. डाळीत प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. तसेच तूप शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते. या सर्व घटकांमुळे डाळ बाटी हा शरीराला ताकद देणारा आणि पोटभर जेवण देणारा पदार्थ ठरतो. अशा पद्धतीने आपल्या छान अशा एकसारख्या बाटी कट करून झालेल्या आहेत. तर कढईमध्ये इथे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. अगदी कडकडीत तेल गरम करायचे नाही. आता एक एक करून जेवढ्या कढईमध्ये बाटी बसतील तेवढ्या आपण घालूया आणि मंद आचेवर छान खरपूस सोनेरी रंगावर तळून घेऊया.
जोपर्यंत खरपूस सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत उलट पलट करून आपल्याला या सगळ्या बाटी तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्या छान खरपूस सोनेरी रंगावर बाटी तळून तयार झालेल्या आहेत. तर त्या आता आपण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता की किती छान खरपूस असा रंग आलेला आहे, सोनेरी रंग आलेला आहे. चला तर आता पुढची बॅचही तळून घेऊया. अशाच पद्धतीने आपण सगळ्या बाटी तयार करून घेतलेल्या आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता की आपली बाटी वरून कुरकुरीत आणि किती आतून मऊ झालेली आहेत, अगदी सॉफ्ट झालेली आहेत. दाल बाटी खाण्याची पारंपरिक पद्धत देखील खूप खास आहे. प्रथम गरम गरम बाटींना फोडलं जातं किंवा कुस्करलं जातं. त्यानंतर त्यावरती खूप सारं तूप घातलं जातं आणि त्यानंतर गरमागरम वरण किंवा डाळ घातली जाते. या दाल बाटीसोबत कांदा, हिरवी मिरची, लिंबू किंवा लोणचंही खूप आवडीने खाल्लं जातं. तर या सर्व गोष्टींच्या संगतीने दाल बाटीचा स्वाद अधिकच वाढतो. चला तर मग तुम्हीही अशा पद्धतीने एकदा तरी दाल बाटी नक्की तयार करून पहा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.